नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी आत्याला बाप्पाची आरती देते. त्यानंतरला नम्रता बाप्पाची आरती घेते आणि इथे आता आरतीचं ताट दुसरीकडे फिरल्यानंतर तिथे आता अर्णव आलेला असतो आणि तो सुद्धा ईश्वरीच्या इथे येऊन बाप्पाची आरती घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवकडे बघतच बसते. तिला खूपच जास्त धक्का बसतो की अर्णव इथे कशासाठी आलाय बरं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे रागाने बघत असते. अर्णवसुद्धा तिच्याकडे रोखूनच बघत असतो. त्यानंतर बाप्पाची आरती घेण्यासाठी डोकं खाली करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही इथे का आलायत आता. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तुला तेच सांगायला आलोय जे आधी सांगितलं. काही झालं तरीसुद्धा त्या राकेशबरोबर लग्न करू नकोस हेच सांगायला आलोय इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही कोण आहात मला हे सांगणारे, आणि तुम्हाला वाटलंच कसं की तुम्ही मला सांगितलं की राकेशजींबरोबर लग्न करू नको आणि मी लगेच तुमचं ऐकेन. असं का वाटलं तुम्हाला. तुम्हाला तो अधिकारच नाही आहे मुळात मला लग्न करू नकोस म्हणण्याचा. तेव्हा अर्णव म्हणतो की मलाच अधिकार आहे आणि एक गोष्ट महत्त्वाचीच तुला सांगतो, काहीही झालं तरीसुद्धा मी तुझं लग्न राकेशबरोबर होऊ देणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, माझं आणि राकेशजींचंच लग्न होणार, कारण आमचं लग्न विधिलिखित आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मग मी बदलेन हे विधिलिखित. तुझं आणि राकेशचं लग्न कधीच होणं शक्यच नाही आहे. कारण का, तुझं आणि त्याचं लग्न हे जर विधिलिखित असेल तर ते विधिलिखितसुद्धा बदलेल हा अर्णव राजेश शिर्के, असं इकडे अर्णव म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव हे सगळं ज्या कॉन्फिडंटली बोलत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते, कसं काय, तुम्ही हे लग्न कसं काय थांबवणार आहात. काहीही झालं ना तरीसुद्धा हे लग्न थांबणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे ना, हे लग्न कसं थांबत नाही ना तेच मी बघतो. आता मी तुला जे काही दाखवणार आहे ते बघितल्यानंतर तुझे डोळे उघडतील, असं इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, असं काय दाखवायचं आहे तुम्हाला. तेव्हा अर्णव आपल्या मोबाईलमध्ये अंजली आणि राकेशचा जो लग्नाचा फोटो असतो तो आता ईश्वरीला दाखवतो. तेव्हा बघा प्रेक्षकांनो, फोटो बघितल्यानंतर ईश्वरीला किती मोठा धक्का हा बसलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, बघितलंस, हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुला. राकेश म्हणजे राजेश जिजू, अंजलीताईचा नवरा. कळते का तुला. हा फोटो बघून तरी तुला आता सत्य काय आहे ते कळलं असेलच ना. कितीतरी दिवस मी सिंदूर हा फोटो मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण तू माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेस. तुला कळत नाही आहे का, राकेशच राजेश आहे. तो तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी ते कधीच होऊ देणार नाही आहे. कळलं तुला मी सिंदूर. ज्या क्षणी मला कळलं की राकेश तुझ्याबरोबर लग्न करणार आहे आणि राकेशच राजेश आहे, तेव्हापासून सत्य सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय, पण तू माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेस. हा माणूस फक्त माझ्या बहिणीचंच नाही तर तुझंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करतोय आणि मी असेपर्यंत हे शक्य नाही आहे. काहीही झालं ना तरीसुद्धा मी हे होऊ देणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, हे सगळं खरं नाही आहे. मी तुमच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे मी आता स्वतः तुला अंजलीताई आणि राजेशच्या लग्नाचा फोटो दाखवतोय तरीसुद्धा तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही आहे मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर, सांगा ना, का मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू. आत्तापर्यंत जे जे काही घडलं आहे ना त्यानंतर तर मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणं शक्यच नाही आहे. तुम्ही हा फोटो दाखवलात ना मला, तुम्हाला असं म्हणायचं आहे की अंजलीताई आणि राकेश यांचं लग्न झालं आहे ना. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि अंजलीताईंना हा फोटो दाखवते आणि काय खरं काय खोटं हे मी त्यांनाच विचारते ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज थांब, ताईला काहीही दाखवू नकोस. तेव्हा इथे ईश्वरी आता काही ऐकत नाही. तडकाफडकी अर्णवच्या घरी निघून येते. तेव्हा अर्णव तिला थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी काही प्रेक्षकांना थांबायला तयारच नाही. ती बघा इथे येते आणि ती म्हणत असते की मला अंजलीताई यांच्याबरोबर बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, प्लीज प्लीज गप्प बस, काही बोलू नकोस. तेव्हा इथे मामी म्हणत असते, ए मुली, आगाऊ मुली, तू का आमच्या घरामध्ये घुसलीस, आत्ताच्या आत्ता चालते हो आमच्या घरातून. तेव्हा इथे वल्लरीला राग येतो. वल्लरीला असं वाटत असतं की ही मुलगी आमच्या घरामध्ये अशी का बरं तडकाफडकी आली असेल. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून ईश्वरीने तो फोटो अंजलीला दाखवू नये म्हणून.
तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू अरे काय झालं, काय बोलायचं ईश्वरी तुला, ईश्वरी बोल ना, काय बोलायचं आहे, अरे काय झालं ते तरी सांगा. तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजली ताई, आज मी तुम्हाला इथे काहीतरी विचारायला आले आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडूनच ऐकलं ना, तरच माझा त्या गोष्टीवरती विश्वास बसेल. आता तुमचं उत्तर माझं पुढचं आयुष्य कसं असणार आहे हे ठरवणार आहे. त्यामुळे माझी जिंदगी पुढची कशी आहे ना, कशी जाणार आहे हे तुमचं उत्तरच ठरवणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, अगं बोल ना, काय बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजली ताई हा फोटो, या फोटोमध्ये हे कोण आहेत. तेव्हा अंजली म्हणते, अगं असं काय करतेस ईश्वरी, माझ्या लग्नाचा फोटो नाही का, तो माझ्या लग्नाचा फोटो आहे. तेव्हा ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण ईश्वरीकडे बघत असतात की ईश्वरी असं का विचारते की या फोटोमध्ये कोण आहे, फोटोमध्ये कोण आहे. फोटोमध्ये तर तो राकेशच आहे, म्हणजे या लोकांना तर तो राजेशच माहिती आहे. आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की काय, फोटोमध्ये आहेत ते राजेश जिजू आहेत, तुमचं लग्न यांच्याबरोबर झालं आहे. तेव्हा अंजली म्हणते, अगं हो, असं काय करतेस, हा आमच्या लग्नाचा फोटो आहे, 4 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आहे यांच्याबरोबर, पण तू असं का विचारतेस, काय झालं नक्की. तेव्हा इथे ईश्वरीला आता इतका धक्का बसतो की काय बोलावं तिला काही कळतच नाही. प्रेक्षकांनो, ती पूर्ण इथे भारावून गेलेली असते. लगेचच ती अर्णवकडे बघायला लागते. अर्णव तिला खाणाखुणा करून सांगतो की प्लीज प्लीज ताईला काही सांगू नकोस. पण इथे ईश्वरी काही ऐकते का. तिला आता त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात, ज्या तिने राकेश बरोबर घालवलेले ते क्षण तिला सगळेच आठवत असतात. म्हणजे राकेश तिला भेटतो आणि म्हणतो की हा माझा नंबर आहे, कधीही गरज वाटली मला नंबरवरती फोन करायचा, मी तुमच्या मदतीसाठी हजर असेल. तेव्हा इथे ईश्वरीला वाटतं राकेश देव माणूस आहे, तिला तो खूप चांगला वाटतो. तेव्हा इथे राकेश तिला सांगतो की मला माझ्या घरमालकाने घरातून हाकलून दिलं, आता मी रस्त्यावरती आहे. त्यानंतर तो म्हणतो की मी मैत्री निभावण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही. जेव्हा मी इथे आता एखाद्याबरोबर मैत्रीचा हात पुढे करतो, तेव्हा ती मैत्री निभावण्यासाठी मी माझ्या फ्रेंडला अजिबात एकटं सोडत नाही. त्यानंतर ईश्वरीवरती केला जाणारा जबरदस्तीपणा, या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला आठवत असतात. आणि तेव्हा इथे अर्णवने वाचवलेला ईश्वरीचा जीव. प्रेक्षकांनो, इथे आता मला एक गोष्ट सांगायची आहे. हा बघा तो मास्क जो इथे जबरदस्ती करत असताना राकेशने लावलेला असतो आणि तो ईश्वरीने सुद्धा बघितलेला असतो. मग ईश्वरीला जरा तरी संशय यायलाच हवा ना. म्हणजे इथे आता अर्णववरती ती लगेच अविश्वास ठेवू शकते, मग राकेशवरती का नाही. का अर्णवने तिची कधीच साफ मनाने मदत केलेली नव्हती का, म्हणून तिने लगेचच आंधळेपणाने इथे आता अर्णववरती अविश्वास दाखवला, पण राकेशवरती नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीचा मूर्खपणा बघा. इथे आता ईश्वरी म्हणते की राकेशच राजेश आहे, राजेशच राकेश आहे. तेव्हा अंजली म्हणते, अगं काय काय झालं, हे राजेश आहेत, राजेश भोसले, माझा नवरा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अहो अंजली ताई, यांच्याबरोबर माझं लग्न ठरलं आहे, माझं लग्न ठरलं आहे. जर माझ्या बाबांचा अपघात झाला नसता तर एव्हाना या माणसाबरोबर माझं लग्न झालं असतं. तेव्हा अंजली म्हणते, काय. तेव्हा अर्णव म्हणतो, प्लीज प्लीज मी सिंदूर, काहीही बोलू नकोस, प्लीज शांत हो, बाद झाला, आता यापुढे एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तेव्हा ईश्वरी आता रडायला लागते. ईश्वरी म्हणते की देवा, हे काय घडलं माझ्याबरोबर, माझी एवढी मोठी फसवणूक. तेव्हा अंजली म्हणते, काय काय बोलतेस तू, अगं ते राकेश नाही आहेत, ते राजेश आहेत. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही अंजली ताई, अहो हे राकेश नाही आहेत, हा तर एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. तुम्हाला माहिती आहे का, याच माणसाबरोबर माझं लग्न ठरले, माझं लग्न झालं असतं. जर माझ्या बाबांचा अपघात झाला नसता तर एव्हाना या माणसाबरोबर माझं लग्न ठरलं असतं, असं ईश्वरी आता अंजलीला सांगते. अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, हे कसं शक्य आहे, हे माझे मिस्टर आहेत, राजेश भोसले. नाही नाही ईश्वरी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ईश्वरी म्हणते, नाही अंजली ताई, माझा गैरसमज झाला होता. अहो हा एक नंबरचा फसवा माणूस आहे, गोड गोड बोलतो आणि माणसाला फसवतो. अहो मला तर हे खूप चांगले वाटले होते, देवासारखा वागतो ना आणि खूप जास्त गोड गोड बोलतो. माझ्याबरोबर गोड गोड बोलून माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होता हा माणूस. हा माणूस एक नंबरचा फसवा आहे. 4 वर्षांपूर्वी तुमच्याबरोबरसुद्धा गोड गोड बोललाच असेल ना. आणि मला तर हा माणूस म्हणाला होता की त्यांचं या जगामध्ये माझ्याशिवाय कुणीही नाही आहे, जे काही आहे ते सगळं काही मीच आहे. त्यामुळे तुम्हालासुद्धा 4 वर्षांपूर्वी हेच सांगून फसवलं असेल ना की त्यांचं या जगामध्ये तुमच्याशिवाय कुणीच नाही आहे म्हणून.
असं सांगितलं असेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की नाही नाही, बरोबर आहे. तरीच मी जेव्हा जेव्हा इथे आले होते तुमच्या घरी, तेव्हा तेव्हा मला राकेशजी का दिसले नाही ना, त्याचं उत्तर मला आता कळतं आहे. कारण का ते लपत होते माझ्यापासून. त्यांना लपून राहायचं होतं, जेणेकरून त्यांचं सत्य माझ्यासमोर येऊ नये असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच ते प्रत्येक वेळेला मी इथे आल्यानंतर माझ्यापासून लपत होते. कधीही आलं तर ते घरामध्येच नसायचे. काही ना काहीतरी कारण काढून ते घरातून निघून जायचे, बरोबर ना. तेव्हा इथे अंजलीला सुद्धा आठवतं, ज्या वेळेला ती फोनवरती बोलत असतो, ती येते आणि म्हणते, राकेश, कोण आहे राकेश आणि कुणाशी फोनवरती बोलताय. तेव्हा इथे आता अंजलीने दोनदा तीनदा त्याला फोनवरती बोलत असताना पकडलेलं सुद्धा असतं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की राणी सरकार, अहो माणूस एकदा काय, दोनदा काय, तीनदासुद्धा प्रेमात पडू शकतो. आता मी नाही का. तेव्हा इथे अंजली म्हणते, काय तुम्ही पण दोनदा तीनदा प्रेमात पडलाय. तेव्हा इथे राकेशने आता सगळी बाजू सावरत, मी तुझ्याच 2-3 वेळा प्रेमात पडलोय असं सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला एवढा मोठा धक्का, एवढी मोठी फसवणूक अजिबात सहन होत नाही. तेव्हा इथे आता तिलासुद्धा या सगळ्या गोष्टी आठवतच असतात ना. तेव्हा इथे आता राकेश तिला म्हणालेला असतो की आता मला पनवेलमधून काम सुरू करायचं आहे. एक बिचारी गरीब मुलगी आहे, तिची केस घेतली आहे ना, तेव्हा पनवेलमधून काम सुरू करायचं आहे. तेव्हा मला आता पनवेलला जावं लागेल. तेव्हा इथे अंजलीला आता कळतं की हा माणूस इतका खोटं का बोलत होता. ईश्वरी म्हणते की अंजलीताई, हा माणूस तुम्हाला आणि मला दोघींनासुद्धा फसवतोय. हा माणूस कितीतरी महिने आमच्या इथे पेइंग गेस्ट म्हणून राहतोय असं सुद्धा ईश्वरी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला एवढा मोठा धक्का, फसवणूक सहन होत नाही आणि तिला चक्कर येते, ती जमिनीवरती कोसळते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण अंजलीजवळ जातात. अंजली पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. अर्णव म्हणतो, ताई ताई प्लीज डोळे उघड ताई. आणि प्रेक्षकांनो, चिंटू पुन्हा एकदा खूपच जास्त घाबरलेला असतो. आणि मग काय, आता अर्णवमधला चिंटू घाबरला तर अर्णव तर आपोआपच घाबरणार होता. प्रेक्षकांनो बघा इथे अर्णवचा चेहरा, त्याला असं वाटतं, जर इथे मी सिंदूरने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तर ती जाऊन ताईला सगळं काही सांगेल आणि मग जर माझ्या ताईला काही झालं तर. कुणीही भाऊ तिथे असताना प्रेक्षकांनो, तर हेच झालं असतं. ही ईश्वरी जी इथे एका चुकीची शिक्षा अर्णवला इतकी देते, म्हणजे तिचा अर्णववरती अजिबात विश्वास नाही आहे. ज्या माणसाने तिला इतकी मदत केली, इतकं तिला संकटामधून वाचवलं, पण नाही, त्या राकेश गोड गोड बोलतो म्हणून त्या माणसावरती विश्वास, आणि एखादा माणूस कठोर बोलतो तर तो वाईट. हा जो काही गैरसमज इथे आता ईश्वरीचा झाला आहे, तो खूपच जास्त चुकीचा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, दाखवा ना, काय दाखवायचं आहे तुम्हाला, दाखवण्यासारखं काही आहे की नाही तुमच्याकडे, की उगाचच आपलं काहीतरी दाखवायचं आहे म्हणून म्हणताय. तेव्हा इथे अर्णव गप्प बसतो, फोन बंद करून खाली करतो. कारण त्याला माहिती आहे, पुढे जर माझ्या ताईवरती संकट आलं तर मी ते सहन नाही करू शकणार. तर इथे आता राकेश एम केला फोन करत असतो. तो म्हणत असतो की एम के माझ्याकडून लाखो रुपये घेऊन बसला आहे आणि आता फोनच उचलत नाही आहे. नाही नाही, त्याने फोन उचलला पाहिजे, कारण त्याच्यावरतीच अर्णवचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होणार आहे हे ठरणार आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अहो जावई बापू तिकडे काय करताय, अहो इकडे बघा तरी तुमची बायको कसं सुपरविजन करते. तेव्हा इथे आता मामा म्हणतात, तुम्हाला जर वाटत असेल ना की तुम्हाला या टीममध्ये सामील करून घेतलं जाईल आणि तुम्हाला मदत करावीशी वाटते, तर नाही या, तुम्हाला इथे एंट्री नाही आहे. कारण का तुम्हालासुद्धा मदतीच्या नावाखाली माझ्यासारखं इथे उभं केलं जाईल. तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही नाही मामा, मला इथे काम करण्यापेक्षा इथे उभं राहून माझ्या बायकोकडे मला बघता येतं आहे ना, माझी बायको नजरेसमोर आहे ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा मामा म्हणत असतात, बाप रे, किती ते प्रेम, बाप रे. आणि तसंही आमची अंजली आहेच अशी की माणूस तिच्याकडे बघत बसेलच. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की काय चाललं या लोकांचं, आणि हे सगळं ठीक आहे, पण तो अर्णव कुठे गेला आहे. मगापासून अर्णव कुठेही दिसत नाही आहे आणि तो एम केसुद्धा फोन उचलत नाही आहे. कुठेतरी पाणी मुरतं आहे का. मला माझ्या इंदोरी जिलेबीकडे सुद्धा जायचं आहे. काहीतरी कारण काढून गेलं पाहिजे, नाहीतर इथे अंजलीला ते मिरगीचं औषध दिलं पाहिजे, म्हणजे तिला झोप येईल, तिची तब्येत बिघडेल आणि मग मी जाऊ शकेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वसू आत्या म्हणत असते,
झालं का बाप्पाचा आशीर्वाद घेऊन? झालं का जे काही होतं ते बोलायचं बोलून? मग आता जा ना. आता इथे का उभे राहिलात? अजून काही बोलणं बाकी आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव इथे शांत झालेला असतो. डोळे वर करून तो बघतसुद्धा नसतो. आता काय बोलणार? ह्या दोन बायका त्याचं बोलणं ऐकून घेण्याचा काही प्रयत्न तरी करतायत. एवढा मोठा द अर्णव इथे आता अर्णव राजेश शिर्के म्हणजे एका कंपनीचा ओनर आणि ही आलेली ईश्वरी, तिला त्याने काय भाव काय दिला, तिच्याबरोबर मैत्री काय केली, तर ती अर्णवच्या डोक्यावरती जाऊन बसली. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो, अंजली अगं काय हे, किती थकली आहेस तू, चल बरं आता जाऊन थोडा आराम कर. तेव्हा अंजली म्हणते, अहो आराम काय करू आणि मी कुठे थकले, मी तर फक्त यांना सुपरविजन करते, मी काही कामच करत नाही आहे आणि घरामध्ये एवढा आनंदाचा दिवस आहे, मी तर फ्रेश आहे ना, मला काही थकवा वगैरे आलेला नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात तर काय, आणि अहो आमच्या अंजली आहे म्हणून ती या दोघींना सुपरवाईज करते, ती जर गेली तर मोदकांचं काय होईल? तेव्हा आकाश म्हणतो, नाहीतर काय जिजू, ताई जर इथे निदान उभी तरी राहिली ना तरी आम्हाला मोदक चांगले खायला मिळतील, ती गेली तर कसे मिळणार? तेव्हा राकेश म्हणतो, नाही आकाश ते सगळं ठीक आहे, अरे पण तिचा चेहरा बघ, तिचा चेहरा किती थकला आहे, आरामसुद्धा करणं महत्त्वाचं आहे ना. तेव्हा मामा म्हणतात, अहो जावई बापू, अहो ती आराम करेल हो, पण आमचे मोदक आजारी पडतील त्याचं काय, ती उभी राहिली तर मोदक नीट बनतील ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, घ्या, म्हणजे यांना तर असं वाटतं मला काही जमतच नाही, मी काही करूच शकत नाही. तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी अगं मगाशी तू मोदक ऑनलाईन ऑर्डर करणार होतीस ना? तेव्हा वल्लरी म्हणते, हो ते माझे हात दुखत होते म्हणून, आता पण हात दुखतोय पण तरीसुद्धा मी मोदक करतेच ना. आणि तसंही काय गं अंजली, सगळा स्वयंपाक मीच तर तुला बनवायला शिकवला आहे ना, माझ्यामुळेच तुला एवढे सगळे पदार्थ येतात नाही का? तेव्हा इथे अंजली म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा मामा म्हणतात की अंजली आता जरी माहिती नाही आहे तरीसुद्धा हो असल्याचं नाटक करच आणि हो आता म्हणच. तेव्हा इथे अंजली हसायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मामांनी बरोबर अंजलीला राकेशपासून प्रोटेक्ट केलेलं असतं. राकेश आता बाजूला येतो आणि म्हणतो, काय चाललं यांचा मूर्खपणा, आता या अंजलीला मी कसं काही झोपेचं औषध देऊ? त्यानंतर प्रेक्षकांनो ती आता झोपल्याशिवाय मी इथून सटकूसुद्धा शकणार नाही, असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव सरळ शांतपणे निघतो, एक शब्दसुद्धा बोलत नाही, सरळ तिथून निघून जातो. तेव्हा नम्रता म्हणत असते, खरंच अर्णव सरांना काही दाखवायचं होतं का, म्हणून ते इथे आले होते? तेव्हा इथे निदान नम्रता तरी अशी आहे जी थोडाफार समजूतदारपणा दाखवते, पण ही ईश्वरी नुसते ठाणा नाना नाना करत बसली. म्हणजे इथे अर्णव काही सांगायला आला का तोंडाचा पट्टा चालूच. जरा शांत राहिली असती, थोडं त्याचं ऐकून घेतलं असतं तर किमान गोष्टी थोड्या सोप्या झाल्या असत्या, पण नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जेव्हा अर्णव जायला निघतो तेव्हा ईश्वरी मागून येते आणि त्याच्याकडे बघत असते आणि मग ती मनामध्ये म्हणत असते की काय चाललं आहे यांच्या मनात, नक्की खरंच यांना काही महत्त्वाचं बोलायचं होतं का? तेव्हा इथे अर्णव आपल्या घरी निघून जातो. ईश्वरी इथे मोदक बनवायला बसलेले असते. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, काय या माणसांचं चाललंय मला कळतच नाही. ती एक बाई आली, ती म्हणाली की अर्णववरची केस मागे घे म्हणून, त्याच्यानंतर हा आला अर्णव, तो म्हणायला लागला की लग्न करू नकोस म्हणून. या लोकांच्या खानदानाला काय धमक्या द्यायची सवयच लागली आहे का? तेव्हा नम्रता म्हणत असते, पण मला का माहिती का असं वाटतंय, नक्कीच आहे ना अर्णव सरांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, किती सिरियस झाले होते ते बघितलं ना. तेव्हा इथे आत्या म्हणते, काही नाही गं, नाटके नुसती, मी पण बघते ना कसं इथे आता राकेशचं आणि ईश्वरीचं लग्न होत नाही, ते काय तर म्हणे लग्न करू नकोस, आता ह्याच्या सांगण्यावरून आपण लग्न मोडायचं का? काहीही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणारच. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्प असते. तेव्हा नम्रता म्हणत असते, ईशू पण खरंच तुला असं नाही वाटलं का की अर्णव सरांना आज तुला काहीतरी सांगायचं होतं पण ते न सांगता निघून गेले, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं, हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होतं. कसं शांतपणे निघून गेले काहीही न बोलता. खरंच असं काही असेल का जे त्यांना सांगायचं आहे पण आपण ऐकूनच घेतलं नाही? तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा गप्प झालेली असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये मामा अर्णवला म्हणत असतात की अर्णव, जोपर्यंत तू ईश्वरीला खरं काय आहेस ते सांगत नाही ना तोपर्यंत तू तिच्या नजरेमध्ये आहेस ना ते विलनच ठरशील. तू तिच्या नजरेमध्ये विलन आहेस, तिच्या बाबांना उडवणारा तो माणूस आहेस, अरे ती क्रिमिनल समजते तुला. तेव्हा प्रेक्षकांनो
इथे आता मामा म्हणतात तू एक काम कर, ईश्वरीला जाऊन सगळं सत्य सांग, निदान तिचा विश्वास तरी तुझ्यावरती बसेल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मामा, मी माझ्या बहिणीसाठी अंजलीताईसाठी विलन बनायला सुद्धा तयार आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात मग ईश्वरीचं काय? ईश्वरीला तू त्या राकेशबरोबर लग्न करू देणार आहेस? तिला कसं वाचवणार आहेस तू? तेव्हा इथे प्रेक्षकांनो राकेश येतो ईश्वरीकडे आणि तो म्हणत असतो की नाही ईश्वरीजी, काहीही झालं ना तरीसुद्धा आपण तुमच्या बाबांनी काढलेल्या मुहूर्तावरती, शुभ मुहूर्तावरती लग्न करूया आणि मोकळे होऊया एकदाचे. तेव्हा इथे राकेशला आता घाईघाईने लग्न करायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की नाही, मला हे लग्न करायचं नाही आहे. ठरलेल्या जागी ठरलेल्या मुहूर्तावरती मी लग्न करणार नाही आहे, असं आता ईश्वरी स्पष्टपणे राकेशला सांगते. तेव्हा इथे राकेशला धक्का बसतो, पण नमूला खूप जास्त आनंद झालेला असतो.